जिथे चमत्कार तिथे नमस्कार होतो हे भोंदूबाबा अशोक खरातला अगदी चांगलं ठाऊक होतं आणि त्याचाच वापर करत हा नराधम अशोक खरात विविध चमत्कार घडवून आणायचा. कधी तो नाग आणायचा, नागाकडनं काहीतरी करून घ्यायचा, दुसरीकडे कधी तो कोल्ह्याचे कान आणायचा, वाघाचं कातड सुद्धा त्याच्याकडे होतं. इतकंच काय तर बाजारात 2 रुपयांना मिळणारे चिंचोके 1 लाख रुपयांना तो विकून आपल्या भक्तांना विकायचा. आणि त्याच्या सगळ्या चमत्कारांपैकी एक महत्वाचा चमत्कार होता तो म्हणजे नागाचा खेळ. दररोज रात्री तो एका मंदिरात म्हणजेच ईशान्येश्वर मंदिरात नागाचे खेळ करायचा आणि या चमत्कारातून लोक बुलायचे आणि अशोक खरात आपलं काम साध्य करायचा. नेमकं हे प्रकरण काय आहे आजच्या या व्हिडिओतून आपण समजून घेऊया. नमस्कार, मी शुभम रामोळे. तरुण भारत लाईव्हच्या एक्सप्लेनर विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. भोंदूबाबा अशोक खरातच्या मिरगावात असलेल्या शिवनिका संस्थांमध्ये 20 फुटांचा एक नाग अशोक खरातनं बोलवल्यावर यायचा. त्याच्या इशारावर नाग डोलायचा आणि खरातने इशारा करताच नाग निघून जायचा. हे असं खरंच काही होत असेल यावर मुळीच विश्वास ठेवू नका, कारण भोंदूबाबा अशोक खरातने भोंदूपणाचं दुकानच उघडलं होतं आणि त्या दुकानात तो चमत्कार विकायचा. त्याच्या या भोंदू बाजारात नेमकं काय काय होतं तेही आपण पाहूयात. यात होतं एक 20 फुटांचा नाग, वाघाचं कातड, कस्तुरी, रानटी चिंचोके, मंतरलेले खडे आणि ओष्णोजल. अंधारलेली रात्र, जंगलातल्या रातकिड्यांचा आवाज, मंत्रांचे उच्चार अशा अंधारलेल्या रात्री भोंदू अशोक खरात त्यांच्या भाविकांना जंगलात बोलवायचा. तिथे भाविक आले की खरात हा मंत्रतंत्र करायचा आणि त्याने इशारा केला की 20 फुटांचा एक नाग सळसळत यायचा आणि फणा काढायचा. नराधम खरात जसे इशारे करेल तसा तो नाग करायचा. त्यानंतर जाण्याचा इशारा केला की नाग निघून जायचा. खरातकडे आलेले भाविक हा प्रकार पाहून थक्क व्हायचे आणि खरातच्या चमत्कारांवर त्याचा विश्वास बसायचा. हा नाग म्हणजे भाविकांना गंडवण्यासाठीची मोडस ऑपरेंडी, अर्थात खरातची काम करण्याची पद्धत ती होती. पोलिसांनी खरातला ताब्यात घेतलं आणि नागाला स्वतःच्या इशारावर नाचवणारा खरातच पोपटासारखा बोलू लागला आणि त्यातूनच हे नागाबद्दलचं सत्य उघड झालं. खरात वापरत असलेला हा नाग खोटा होता. खरातने हा नाग कागदाच्या लगद्यापासून तयार केलेला होता. हा नाग हुबेहूब खऱ्या नागासारखा दिसायचा. या नागामध्ये ड्रोन यंत्रणाही बसवलेली होती. त्या नागाचा रिमोट कंट्रोल खरातच्या हातात असायचा. रिमोटच्या मदतीने त्या नागाला तो हवं तसं वळवायचा, नागाला बोलवून चमत्कार दाखवायचा. हा प्रकार मिरगावातल्या श्री शिवनिका संस्थांमध्ये रोजच चालायचा. या बनावट नागाबरोबरच वाघाचं कातडही तो आलेल्या भाविकांना दाखवायचा आणि भाविकांना गंड घालण्यासाठी अशोक खरात भाविकांना मंतरलेले खडे आणि रत्नही द्यायचा, मंतरलेले चिंचोकेही द्यायचा. जे बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके खराब असायचे त्यांना पॉलिश करायचा आणि तो विकायचा. त्याची महागात विक्री करायचा आणि भाविकांना जवळ ठेवायला सांगायचा. समोरच्या व्यक्तीची आर्थिक क्षमता बघून ते चिंचोके तो 10,000 ते 1 लाख रुपयापर्यंत विकायचा आणि रत्नही विकायचा. सुरुवातीला मिरगावातल्या ईशान्येश्वर महादेवाच्या मंदिर संस्थानात ग्रामस्थ हे दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला पूजेसाठी जमायचे. मात्र खरातचे हे कारनामे समजल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिरात खरातच्या पूजेसाठी जाणं बंद केलं. हाच नराधम खरात सोमवती अमावस्येला अनामिका कापायला लावून तंत्रमंत्र करायला लावायचा. त्यासाठीच रुपाली चाकणकरांनी अनामिका कापल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. भोंदूबाबा अशोक खरात ओष्णोजल तयार करायचा. श्रावणातले 4 सोमवार आणि महाशिवरात्रीला ते जलप्राशन करायला लावायचा. ओम ईशान्येश्वराय नमः असा जप देखील करायला सांगायचा. भोंदूबाबा अशोक खरात याच्या चमत्काराने महादेवाच्या पिंडीवरचा हंडा हलवायचा. हे सगळं करत असताना त्यात महत्वाची भूमिका असलेलं हे ओष्णोजल खरातने कसं तयार केलं याची रेसिपीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितली. यावेळी अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तेही आपण पाहूयात. हे खरात एक प्रकारचं ओष्णोजल बनवायचे. तर हे ओष्णोजल काय आहे? ओष्णोजल म्हणजे एक कॉफ सिरप होतं, त्याच्यात पाणी घालायचे आणि कुटून वायग्रा घालायचे अशी माहिती मिळालेली आहे. आणि हे घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे, आपली हेलिकॉप्टर पाठवायची. एक माणूस तर त्यातला तिरुपती बालाजी ट्रस्टचा ट्रस्टी आहे. आता इतकं धक्का बसतो हे सगळं ऐकून. याच्यातली नावं जी आली आहेत बाहेर ती सगळी महाराष्ट्राचे अनेक राजकारणी आहेत, अनेक.
आणि त्याच्यात एक पक्ष म्हणून नाही, सगळ्या पक्षातली माणसं आहेत ती अगदी थेट गाड्या पाठवून हे सो कॉल्ड ओशनो जल घ्यायला त्यांची माणसं पाठवायची. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर महिलांचे शारीरिक शोषण, फसवणूक आणि अघोरी कृत्यांप्रकरणी आतापर्यंत 3 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत आणि गुन्ह्यांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे. हे गुन्हे सगळं नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये अर्थात त्र्यंबकेश्वरच्या परिसरात दाखल झालेले आहेत. महिलांना गरोदर करणं, गुंगीचं औषध देऊन अत्याचार करणं, बोगस चमत्कार दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं सध्या तपासात उघड झालेलं आहे. एकंदरीत अशोक खरात प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, चमत्काराच्या नावाखाली लोकांचा श्रद्धेचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. जे दिसतं ते नेहमी खरं असेलच असं नाही आणि अंधविश्वास किती धोकादायक ठरू शकतो याचं हे ठळक उदाहरण आहे. म्हणून अशा कोणत्याही दाव्यांवर विश्वास ठेवण्याआधी त्यामागचं सत्य तपासणं गरजेचं आहे, कारण जागरूकता हाच अशा फसवणुकीपासून वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. नाग, वाघाचं कातडं, रत्न, खडे, कोल्ह्याचे कान, सुगंधी कस्तुरी यांच्या मदतीने हा बाबा चमत्काराचे दावे करायचा. त्याच्या या चमत्कारांना भुलून भाविक अशोक खरातवर विश्वास ठेवायचे. आता तुरुंगात गेल्यावर अशोक खरातच्या मदतीला कोणते चिंचोके, कोणते खडे, रत्न आणि कोणते कान किंवा नाग येतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. आजच्या या एक्सप्लेनर विशेष भागात इथेच थांबतो. अशा एका नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.